विठ्ठल बघा बाबा, आपण कीर्तनकार लोकांनी कितीही जरी सांगितलं की संसार सोडा, परमार्थाला लागा, तरी यांच्या डोक्यात घुसत नाही. जोपर्यंत घरचे लोक आपल्याला काढून देत नाही, महिला मंडळ पुरुष मंडळ, तोपर्यंत आपल्या डोक्यावर काही तुळस येत नाही, तोपर्यंत माणूस पंढरपूरला जात नाही. एका गावामध्ये मी कीर्तना करता गेले, जे कमिटी मंडळ होतं ते मला म्हणू लागलं, ताई त्या समोरच्या ओट्यावरती तुमची बसण्याची व्यवस्था केलेली आहे. त्या ओट्यावरती मी जाऊन बसले. वयस्कर बाबा त्या घरातील माझ्या जवळ येऊन बसले. मला म्हणू लागली, ताई हे जे तुम्हाला काही सगळं दिसतं ना, शेती गाडी बंगला, हे सगळं मी कमवलेलं आहे म्हणे. मी म्हटलं बाबा मग झालं काय? काही नाही म्हणे ताई, अहो मी जिवंत आहे म्हणून तरी माझ्या लेका सुनांना चटणी भाकर खाण्याकरता मिळते. काय म्हटले बाबा? तुम्ही बोलता का? घेऊ आणू आणू आता. काय म्हटले बाबा? मी जिवंत आहे म्हणून तरी लेका सुनांना चटणी भाकर खाण्याकरता मिळते. तेवढ्यामध्ये घरामध्ये सुनबाई झाडून घेत होते, गरम डोक्याची होती. बाहेर आली, मला म्हणू लागली, ताई हे म्हातारं जिवंत आहे म्हणून तरी आम्ही चटणी भाकर खातो. हे जर मेला असतं ना, आम्ही गुलाबजामू खाल्ले असते. बघा, काठी टेकत चालणारे बाबा म्हातारं, अगोदर काठी टेकत चालणारे बाबा, नंतर काठी वर करून तडतड तडतड त्या ओट्यावरती चालू लागले. म्हटलं बाबा बसा ना खाली. बाबा म्हणे, ताई आता या संसारामध्ये आपल्याला राहायचं नाही. म्हटलं बाबा कुठं जायचं? काही नाही म्हणे, तुमची संस्था आहे ना ताई पैठणला, पाचोडला, मला त्या ठिकाणी यायचंय, तुमच्या मठावरती राहायचंय. या संसारामध्ये काही खरं नाही. हिच्यासाठी 12चं लग्न 4ला लावलं, अख्ख्या गावाला दारू पाजली. कुणासाठी? कुणासाठी? सुनासाठी. हिला वाजत गाजत घरामध्ये आणलं, हिच्या पुढं पुढं फुलं टाकले आणि माझी मरणाची वाट पाहते. मला या संसारामध्ये राहायचं नाही. बाबा आमच्या बरोबर आले बरं का, पुरुष मंडळ. 15 दिवस बाबा आमच्या गावाला राहिले. 16व्या दिवशी घरून फोन आला. फोन होता आजीबाईंचा. मला आजीबाई म्हणू लागल्या, का हो ताई तुम्ही आमच्या गावामध्ये कीर्तनाला आले होते? म्हटलं हो. काय झालं? आमचे बाबा आलेत का? म्हटलं हो. द्या म्हणे फोन त्यांच्याकडं. म्हटलं बाबा बोला, घरून फोन आलेला आहे. बाबा मला म्हणू लागले, ताई 15 दिवस झाले मी तुमच्या गावाला आलो, 16व्या दिवशी घरून फोन आला, नक्की माझ्या नावावर लाल्या रोगाचे पैसे आले असतील. घेतेन काढून, देतेन पुन्हा मला काढून. आपल्याला काही संसारामध्ये जायचं नाही. जेवढे काही पैसे आहेत ना ताई, ते सगळे तुमच्या नावावर टाकून द्यायचे. म्हटलं बरं झालं, आता 5-6 मतर सापडले की बोंबलं थिंडायचं कामच नाही. आजीबाई म्हणतात, द्या ना ताई, द्या ना फोन त्यांच्याकडे. म्हटलं बाबा तुम्हाला बोलायचं नाही ना, तुम्ही फक्त ऐकून तरी घ्या. आजीबाई काय म्हणतात? आजीबाईने तिकडे झापायला चालू केलं ना. आजीबाई म्हणतात, का हो काय म्हणते मी, ऐकलं का? या शब्दात किती ताकद आहे बरं. तुम्ही तर शांतच बसली. मी घरचं सांगते बरं का, संसार कसा आहे. आजीबाईने झापायला चालू केला. आपण काय साधा संसार केला का हो? हे काय तुमचं वय आहे का सोडून जायचं? लेका सुना तर बोलतच असतात, मग संसार सोडून जात असतात का? नाही ना. गावामध्ये महाराज लोक येतच असतात, 4-2 गोष्टी चांगल्या सांगतच असतात, मग त्यांचं काय मनावर घ्यायचं का? ऐकतच असतात का? नाही ना. 1-2 लाख रुपये गोळा करायचे, महाराज लोकांच्या मनान माड्यावर घालायचे. हुशार मंडळी इथचे. आजीबाई झापायला चालू केलं. आजीबाई म्हणतात, आपण काय साधा संसार केलाय का? हाडाचे मोठ्यानं बोला, माझे कानपूर खरावी. हाडाचे काढ केले, रक्ताचं रात्रीचा. हे कसं पाठ आहे बाबा यांचे? जस का हरिपाठ चाललाय, मी पुढं म्हणते, हे माग म्हणते, हे एक चरण, ते एक चरण, ते एक चरण. विठ्ठल विठ्ठल कोणी म्हणत नव्हतं. संसाराच्या फक्त गप्पा काढल्या ना, दिवस पुरणार नाही. महाराज बाबांनी बोललं ऐकलं. बाबांनी असा संसार केला होता. बाबा सकाळी बैल सोडायचे, दुसऱ्याच्या बांधाला चारायचे, दुसऱ्याच्या शेतामध्ये चारायचे. असं नख बोटाने बाबांनी संसार केला होता. असं बोलणं ऐकल्याबरोबर बाबा निघालेत ना. म्हटलं बाबा कुठं 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 म्हणजे काय म्हणी? घरी चाललो म्हणी. तुम्हाला काय बोंबलं थिंडाचे काम आहे म्हणे. म्हणजे 15 दिवस सांभाळून बाबा कुणाला बोलले? आम्हालाच बोलले. मला हेच सांगायचंय की जोपर्यंत घरचे लोक आपल्याला काढून देत नाही,
तोपर्यंत आपल्याला परमार्थ कळत नाही. विठाला तुकोबाला म्हणतात क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. जो काळ आहे तो आपली वाट पाहतोय. तुकोबाराने देखील सांगितलंय नको नको मना माया नको नको मना गुंतू माया जाय. संतांनी सांगितलंय संसार सोडा आणि परमार्थाला लागा. आज या ठिकाणी आमचे खिल्लारे भाऊजी देखील या ठिकाणी माझ्या कीर्तनाकरता आलेले आहे. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बघा संसार करून आणि परमार्थही माणसाने केला पाहिजे. विठाला विठाला एका आजीबाईंना मी म्हटलं आजीबाई चला ना पंढरपूरला घ्या आनंद. आजीबाई मला म्हणू लागल्या ताई आले असतो पण माझ्या नातीला सांभाळायला कोण नाही. काय म्हटलं आजी नातीला सांभाळायला आता नातीचे बिस्किट हीच खाती आणि काय म्हणते मी इथलचं कोणाचं काही सांगत नाही बरं मी आमच्या गावाकडचं सांगते. विठाला तुकोबाला म्हणतात क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. या भवसिंधू नदीतून आपल्याला पलीकडे कसं जाता येईल माणसाने या गोष्टीचा विचार केला पाहिजे. सद्विचार केला पाहिजे. पुढे तुकोबाराय म्हणतात लोकांनी प्रश्न केला की का हो तुकोबाराय अहो अख्खं आयुष्य आम्हाला विचार करण्याकरता परमार्थ करण्याकरता आहे तुम्ही का म्हणतात तातडीने परमार्थाला लागा. त्याचं कारण असं आहे की हे शरीर कसं आहे नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ 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 नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ
काळ सावध पुढे सरका थोडं पुढच्या पुढे सरका इकडच्या सरका तुम्ही सरकारने पुढच्या सरका पुढे आधी जागेत सरकला सारख्यांकडेच बस आधी पुढच्या सरका पुढे सरका महिला मंडळ पुढच्या किती जागा आहे तिकडे समोर बघा ना इकडे सरका या समोर या थोडस पाठीमागचे सरकार पाठीमागचे महिला मंडळ सरका पुढच्या उठून पुढे गेला पाठीमागचं सरकारचं कामच नाही थोडं सरकन पुढं नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान ज्यावेळेस माणसाने सावध व्हावं त्यावेळेस माणूस सावध होत नाही महिला मंडळ शांत व्हा आता माझ्याकडे बघा नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान माणसाने ज्यावेळेस सावध व्हावं ज्यावेळेस परमार्थ करावा त्यावेळेस माणूस सावध होत नाही परमार्थाला लागत नाही बघा आपल्याला ब्राह्मण देवतांनी सुद्धा सांगितलं होतं सावध व्हा केव्हा झोपले का तुम्ही नाही ना केव्हा सावधान झालेत ना केलं होतं का नाही आपल्याला सावध तरी सुद्धा आपण सावध झालो नाही ज्यावेळेस माणसाने परमार्थ करावा त्यावेळेस माणूस परमार्थ लागत नाही संसार करतो बघा प्रत्येक वर्षी आपल्या जीवनाला आपल्या देहाला वळण भेटत असतं तुम्ही म्हणताल कसं ऐका 10 वर्ष बालपण 10 वर्ष आपले कशामध्ये जातात 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मदन मग तो कैसा सावधान 20 वर्षामध्ये माणूस काय करतो झोपले का काय करतो माणूस 20 वर्षामध्ये काय करतो मी सांगू का व्यसन करतो दारू पितो गुटखा खातो बरोबर का नाही तरुणपणी माणूस काय करतो व्यसन करत असतो परमार्थाला लागत नाही 20 वर्षाच्या नंतर किती येतात 30 वर्ष होती दारापुत्र मागे फिरती 30 वर्षामध्ये आपलं काय होतं लग्न होतं आपल्या पाठीमाग कोण कोण फिरत दारा पुत्र कोण पुत्र नाही पुत्र म्हणजे मुलगा दारा म्हणजे पत्नी आपल्या पाठीमाग फिरत असतात दारा पुत्र मागे फिरती त्यावेळेस आपल्या संसारामध्ये पाठीमाग फिरत असतात त्यावेळेला देखील आपण सावध होत नाही 30 वर्षाच्या नंतर किती येतात 40 वर्षामध्ये आपल्या बरोबर काय घडतं ऐका 40 वर्ष झाली डोळा 40 आली डोळ्याला काय लागतं चष्मा म्हणजे तुम्ही लावलाय तो नाही संसाराचा चष्मा त्या मायेचा चष्मा आपल्याला आपल्या डोळ्याला लागतो आपल्याला दुसरं काहीच दिसत नाही 40 वर्ष झाली डोळा 40 आली डोळ्यास भुरळ पडली कैसे दूर आणि जवळी सावध सावधान वाचे वदा नारायण 40 वर्षामध्ये देखील माणूस सावध होत नाही महिला मंडळ 40च्या नंतर किती येतात 50 वर्ष झाली 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती करतात का काही काहींच्या पंक्ती उठतात परमार्थ कळत नाही 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती श्याम केस शुभ्र होती 50च्या नंतर केस कसे होते मोठ्यानं बोला कसे पण माणूस लय हुशार पांढरे केस झाले तर काय करतो काळे करतो डाय करतो डाय बरोबर का नाही काळे करतो पण लोक लय हुशार काळे झाले की लाल मेहंदी लावतात लाल झाले का पिवळे झाले का आता फक्त हिरवे राहिले पण माणसं लय हुशार हो बरं डोक्याला मेहंदी लावतात ते योग्य वाटतं पण मिशीला पण 50 वर्षामध्ये एका 50 नंतर 50 झाले की असा संदेश दिलेला आहे या केसांनी एका
वण एकांतात जा, परमार्थाला आळवा, भजन करा, चिंतन करा, पण माणूस जात नाही. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंगती, श्याम केस शुभ्र होती त्यासी म्हातारा म्हणती. मला सांगा 50च्या नंतर किती येतात? 60 वर्षामध्ये आपल्या बरोबर काय घडतंय का? 60ची बुद्धी नाठी. बुद्धी कशी होते? घरामध्ये जे तरुण लोक असतात ते म्हणते आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही. ज्या वेळेला या म्हाताऱ्याला कळत होतं त्यावेळेस हे म्हातार मंदिरातले लाईट काढायचं आणि मग घरामध्ये लावायचं. ज्यावेळेस चांगली बुद्धी असते त्यावेळेस माणूस व्यसन करतो, वाईट काम करत असतो, परमार्थाला लागत नाही. ज्या वेळेस आपले हातपाय काम करतात, गुडघे काम करतात, त्यावेळेस माणूस पंढरपूरला जात नाही. आणि ज्या वेळेला घरामध्ये आपण बसून राहतो, पडून राहतो, त्यावेळेस त्या म्हाताऱ्या माणसाला वाटत असतं की पंढरपूरला आपण जावं, पण त्यावेळेला गुडघे विठ्ठल विठ्ठल म्हणते. जाता येतं का? नाही. 60ची बुद्धी नाठी मग हात आली काठी, वस वस लागी काठी, वस वस लागी पाठी, त्या सिंहासाती गारटी, सावध सावधान वाचे वदानारायण. 60च्या नंतर किती येतात? 70ची झाली रचना, बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना, मग तो झाला दैनवाना. 70च्या नंतर किती येतात? आता माणूस इतका जगतो. 4-20 मिळून 80, मग तो झाला अपयशी. काय होतं? माणसाला वाटतं मी गाडी घेतली, बंगला घेतला, पण या सगळ्या गोष्टी माझ्याकडे असून देखील मी अपयशी ठरलो. त्याचं कारण असं असतं की ज्या वेळेस माणसाने स्वतः करता जगावं, परमार्थ करण्याकरता जागं व्हावं, त्यावेळेस माणूस कुणाकरता जगत असतो? बायका मुलांकरता जगत असतो. परमार्थ त्याला आठवत नाही. 4-20 मिळून 80, मग तो झाला अपयशी. पाण्याविना मछली जैसी, जीव होतो का सवीसा, सावध सावधान वाचे वदानारायण. विठ्ठला या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडण्याच्या अगोदर तातडीने परमार्थाला लागा. संत म्हणतात हे शरीर तुम्हाला पुन्हा मिळणार नाही. जगामध्ये सगळ्या गोष्टी परत मिळतील पण हे शरीर मिळणार नाही. एखादा व्यक्ती गेला की पुन्हा दिसतो का? का दिसतो? तुम्ही बोलत का बरं नाही? बरं भाषा कळत नाही का माझी? हा बाबा, लोक काय म्हणतात? शिव बदललं की भाषा बदलते, बरोबर ना? आमच्या तिकडे मेल्यानंतर माणसं जाळतात. इथं कसं आहे? असंच आहे का? आमच्या तिकडे झोपल्यानंतर डोळे लावतात. मावशांनो, काही काही लोक असे डेंजर राहते, झोपले तरी डोळे उघडेच राहते. विठ्ठला बघा, जगामध्ये सगळ्या गोष्टी मिळतील पण हे शरीर मिळणार नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्य पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. ऐका, एखादा आपल्या जवळचा मित्र आहे आपला आणि त्याचं भांडण झालं, पुरुष मंडळ, तो सोडून गेलाय, दुसरा नका का बोला ना, दुसरा भेटतो मिळतो, बरोबर का नाही? धन गेलं तर पुन्हा कमवता येईल, बरोबर ना? एक पत्नी सोडून गेली तर वाटूळ होईल. बरोबर आहे त्यांचं उत्तर, एकदम बरोबर आलं, कारण दुसरी भेटणार नाही आता. विठ्ठला हे आयुष्य खूप अवघड आहे. क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गमा दिया, क्या किया रे जिसे पाला था उसको तो खो दिया, जिसे पाला था उसको तो खो दिया.